नमस्कार मंडळी. आज आपण आहोत भोर, तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी. आणि आपल्यासमोर आहे आज एक पारंपरिक उत्सव, ज्याला उरूस असं म्हणतात खरं तर. यामध्ये मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्र येतात आणि काही प्रथा परंपरा त्यांच्या जपतात. या ठिकाणी आपण पाहतोय की या दर्ग्यामध्ये एक चादर आहे, ज्या चादरीखाली श्रद्धास्थान असावं त्यांचं कदाचित. त्याखाली काही वस्तू ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नारळ दिसतोय, बुंदी आहे आणि काही इतर खाद्यपदार्थ जे प्रसाद म्हणून या ठिकाणी ठेवलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ करण्याचं खरं कारण म्हणजे आपल्या भारतामध्ये ही एक खूप मौलिक आणि मोठी परंपरा आहे, ज्यामध्ये कुठल्याही धार्मिक बंधनामध्ये किंवा कुठल्याही धार्मिक भेदामध्ये न अडकता आपण सर्व कसे एकमेकांचे कुटुंबीय आहोत, बांधव आहोत, याचा एक सुंदर असा संदेश देणारा हा व्हिडिओ आहे. यामध्ये हे मौलाना काही प्रार्थना या ठिकाणी म्हणत आहेत. सर्व मुस्लिम आणि हिंदू बांधव या ठिकाणी नम्रपणे नतमस्तकपणे उभे आहेत. हे सर्व एका कुटुंबातले सदस्य असल्याप्रमाणे या ठिकाणी आपण पाहता. खरं सांगायचं तर कुठल्याच भेदाशिवाय माणसाला जगता येऊ शकतं आणि सर्व धर्म एकत्र सुखानं कसे नांदू शकतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा आत्ताचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. इथं धर्माच्या किंवा श्रद्धेच्या परंपरा काही का असेनात, परंतु ज्यावेळी माणूस या मुद्द्यावर आपण येतो त्यावेळी सर्व माणसं एकत्र येतात आणि ही माणसं एकत्र येऊन आपल्या आपल्या पद्धतीनं, आपल्या आपल्या बाजूनं काही प्रार्थना करत असतात. या महिला भगिनी आपण पाहतो या ठिकाणी, ज्या स्वतः या प्रार्थनेमध्ये सामील झालेल्या दिसतात. इथं त्यांच्या हातात काही ताट दिसतंय, त्याच्यामध्ये काही प्रसाद किंवा नैवेद्य प्रकारचे काही खाद्यपदार्थ आहेत, जे एकत्रितपणे सर्वांना दिले जातील आणि त्याचा आस्वाद पण घेतला जाईल, त्याच्यानुसार आशीर्वाद पण घेतले जातील. असे हे हिंदू मुस्लिम एकोप्याचं एक सुंदर उदाहरण इथं पाहतोय आपण. आत्ता आपण एक छोटंसं बाळ आतमध्ये आलेलं पाहिलं. खरं तर या बाळाला अजून या काल्पनिक भेदांमध्ये काय नेमकं दडलेलं याची कल्पना नाही, परंतु एक संस्कार म्हणून, चांगल्या प्रकारचं आयुष्य जगण्याची एक शिकवण म्हणून या ठिकाणी ही मंडळी आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील घेऊन येतात. यामध्ये ही छोटी छोटी मुलं एकत्र बसून काही गप्पा गोष्टी करतात. यामध्ये त्यांना माहीत नाही आहे की आपण धार्मिक पद्धतीनं काय नेमकं बोलायचं, परंतु ह्यांचं जे बोलणं, ह्यांचं जे खेळणं, ह्यांचं जे आनंद व्यक्त करणं हे निव्वळ माणूसपणाचं आहे असं आपल्या लक्षात येतं. या मुलांना कदाचित या उत्सवामध्ये असणारा प्रसाद किंवा जो काही आहार, अल्पोपहार असेल, याची उत्सुकता लागलेली असेल, परंतु या आहारामध्ये सुद्धा माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक, गरजेची असणारीच गोष्ट दडलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर जगण्यासाठी पूरक अशा या गोष्टी इथं आपण पाहतोय. एक संदल नावाचा त्यांचा प्रकार जो श्रद्धेचा असतो, ज्याच्यामध्ये ते चादर घेऊन येतात आणि या श्रद्धास्थानावरती चादर वाढवतात किंवा झाकतात. त्यानंतर मग सर्व बांधव एकत्र येऊन याचा आस्वाद, या परंपरेचा किंवा याच्या प्रसादाचा आस्वाद घेत असतात. धूप, अगरबत्ती या गोष्टी तर सर्वच धर्मामध्ये कॉमन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ज्या कुठल्याही धर्माला वर्ज्य अशा नाहीत. इथं आपण पाहतोय काही खाद्यपदार्थ आहेत, ज्याला मलिदा असं म्हणतात. खरं तर हा मलिदा सगळ्यांना वाटला जातो आणि एकोप्याचा एक अनोखा संदेश या निमित्तानं दिला जातो. इथं नारळ, फुलं, उदबत्त्या या ज्या आपण काही ठराविक धार्मिक सणांमध्ये किंवा उत्सवांमध्ये पाहतो, जे या एकोप्याचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. सर्व बांधव एकत्रितपणे इथल्या सगळ्या प्रथा परंपरा जपत असतात. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा भेद न करता या मंडळींनी ही परंपरा आज देखील 2026मध्ये सुद्धा अगदी एकोप्याचं महत्त्व लक्षात घेऊन जपून ठेवलेली, टिकवून ठेवलेली आहे.
हे सगळेच बांधव एकमेकांच्या अडचणीमध्ये, कौटुंबिक समस्यांमध्ये एकमेकांना मदत करायला येतात. आर्थिक मदती असतील, सामाजिक असतील, वैद्यकीय मदती असतील, कुठल्याही प्रकारच्या जगण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या मदतींमध्ये कुठलेही भेद न करता ही सगळी मंडळी एकत्र येऊन जगणं सुकर करतात एकमेकांचं, एकमेकांच्या जगण्याला आधार देतात. हा मुख्य या उत्सवाचा भाग आपण पाहतोय, ज्यामध्ये ते फुलांची एक माळा तयार करून त्याच्यापासून एक चादर तयार केलेली आपण पाहतोय आणि ही चादर आता या श्रद्धास्थानावरती अर्पण केली जाईल. ही सर्व धर्मीय किंवा विशेषतः हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकोप्यानं ही अर्पण केली जाते. आपण पाहता इथं सर्वजण मिळून या फुलांच्या चादरीला अर्पण करत आहेत आणि मोठ्या प्रेमानं, आपुलकीनं या ठिकाणी आपलं योगदान किंवा आपली उपस्थिती दाखवत आहेत. हे केवळ भारतातलंच नव्हे, खरं तर जगभराचा हे उत्सव झाला पाहिजे, ज्यामध्ये सर्वच धर्मियांनी एकत्र येऊन आपापले सण उत्साहानं साजरे केले पाहिजेत, आनंदानं साजरे केले पाहिजेत. या ठिकाणी पाहू शकता आपण की ह्या महिला भगिनी ज्या प्रार्थना करण्यासाठी इथं रांगेत उभ्या आहेत. मुख्य उत्सवाचा किंवा चादर अर्पण करण्याचा सोहळा या ठिकाणी यांनी पूर्ण केलेला आहे. यानंतर सर्वांसाठी हा दर्गा कायम खुला राहतो आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला कुलूप नसतं कधीच, त्यामुळे कुणीही भाविक या ठिकाणी येऊन आपला वेळ देऊ शकतो, आपल्याला आनंदाचं किंवा समाधानाचं आयुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करू शकतो. जगण्याच्या पद्धतींमध्ये या मानसिक आधाराला जितकं महत्त्व आहे, मग त्याचे मार्ग काही असतील निवडलेले, परंतु ज्यामध्ये किमान सर्व माणसांना एकोपा मिळतो असे मार्ग कायमस्वरूपी जपले पाहिजेत, ज्याच्या मागे कुठल्याही प्रकारचे द्वेष नसले पाहिजेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय तर अगदी कसलेही द्वेष नसणारा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतोय. प्रमुख किंवा मुख्य उत्सव किंवा जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर सर्वजण आळीपाळीनं, ओळीनं दर्शनासाठी इथं प्रवेश करताना पाहतोय आपण. ज्यावेळी इथून ते निरोप घेतील एकमेकांचा, त्यावेळी कदाचित कायमस्वरूपी मनामध्ये त्यांच्या बंधुभावाची भावना असेल आणि ही भावना त्यांनी कायम अशीच टिकवून ठेवावी म्हणून वेळोवेळी हे उत्सव ते साजरे करतात. इथं आपण पाहतोय बुंदी प्रसाद म्हणून दिली जाते. खरं तर ज्याला कुठल्याच धार्मिक बंधनामध्ये अडकवलं जाऊ शकत नाही असा पदार्थ म्हणजे अन्नपदार्थ, तर तो सर्व धर्मियांसाठी एक एकोप्याचा संदेशच आहे असं म्हणायला हरकत नाही. हे बांधव एकमेकांना काही प्रथा परंपरांमध्ये सोबत घेऊन आपलं कसं मानवी धर्माचं कुटुंब एक आहे याचा एक संदेश देतात. आणि सर्व वयोगटाची मंडळी, माणसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अगदी लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वच अगदी स्वतःच्या कुटुंबातीलच उत्सव म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेला आपण पाहतो. अतिशय नम्रपणे, अतिशय शांतपणे हे एकमेकांना सांभाळत, एकमेकांची काळजी घेत या ठिकाणी हा उत्सव साजरा करताना दिसतात. भाविक असतील, भक्त असतील, मानसिक आधारासाठी या उत्सवामध्ये एकत्र येत असतात, परंतु याचा परिणाम, चांगला परिणाम त्यांच्या प्रत्यक्ष आधाराला सुद्धा हा उत्सव मदत करतो. कुटुंबाला लागणाऱ्या मदती या ठिकाणी केल्या जातात. सुखदुःखांमध्ये ही कुटुंब एकत्र येतात. जन्म ते मृत्यूचा प्रवास हा माणसाचा एकमेकांच्या सोबतीनंच पूर्ण होऊ शकतो.
कुणीही श्रेष्ठ नाही, कुणीही कनिष्ठ नाही किंवा कुणीही उच्च नाही, कुणीही नीच नाही. अशा पद्धतीचा हा संदेश या